नमस्कार अश्विनीताई. नमस्कार. खूप खूप स्वागत तुझं. खूप छान वाटतं मला तू आलीस. खूप खूप धन्यवाद यशस्विनी आणि नवरात्राच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तू मुळात भारतातनं कुठल्या गावातली आहेस? मी मूळ जन्मले वाढले संपूर्ण मुंबईत, दादरमध्ये. माहेर माझा दादरला आणि सासर कुर्ल्याला. माहेर दादर म्हणजे दादर ईस्ट त्या बाजूला, तिकडे वाढलं सगळं. म्हणजे शाळा कॉलेज शिक्षण आहे, कॉमर्स ग्रॅज्युएट झाले मी पोदार कॉलेजमधून. आणि त्याच्यानंतर तिथेच कॉलेजमध्ये शिकत असतानाच मला माझा नवरा भेटला. त्यामुळे लवकर लग्न आणि मुलं, आणि मला लग्न, संसार, मुलं बाळ, माझं घर हे सगळं हवं होतं. त्यामुळे मी आमचं लवकर लग्न झालं. आणि ऍक्च्युली 1900 मिनिट, सॉरी टू इंटरप्ट, तुझं लव्ह मॅरेज आहे? हो. ब्रेकिंग न्यूज आपल्याला या पॉडकास्ट मध्ये मिळालेली आहे. किती झाली? आमचं साल लग्न झालं, आम्ही भेटलो 1986 साली. 86 साली, वे बॅक. म्हणजे कुठल्या, किती आउट ऑफ आर लीग, म्हणजे किती अहेड ऑफ आर लीग आहेत दोघं. कमाल माहिती मिळालेली आहे. आय एम सो मच मोर इम्प्रेस्ड. सॉरी, कंटिन्यू. माझा नवरा चार्टर्ड अकाउंटंट आहे बाय प्रोफेशन. ही इज अ फायनान्स पर्सन. आणि मग तेव्हा मी सिंगापूरला गेलो पहिल्यांदा. तर तो पहिला परदेश प्रवास. तुला गंमत सांगते, म्हणजे आम्ही जेव्हा काश्मीरला हनीमूनला गेलो तेव्हा विमानाचा बेल्ट कसा लावायचा ते पण माहिती नव्हतं आम्हाला. पहिला विमान प्रवास होता दोघांचाही. पण तेव्हा बाजूच्या माणसाला मी विचारलं कसं लावायचं, त्यांनी सांगितलं. पण असो, तर त्यामुळे तेव्हा आम्ही सिंगापूरला गेलो. पण ते आम्ही फारच अगदी तुटपून वेळ तिकडे होतो, जेमतेम 8 महिने वगैरे होतो. त्याच्यानंतर मग आम्ही परत आलो. मला माझा मोठा मुलगा झाला. त्याच्यानंतर मग आम्ही 93 साली आम्ही आफ्रिकेत गेलो. मग ती 2 वर्ष आम्ही भारतात राहिलो. त्याच्यानंतर 93 ते 98 साली आम्ही ईस्ट आफ्रिकेमध्ये नैरोबीत गेलो. तर त्यामुळे तो प्रवास असा आहे की भारत, मग सिंगापूर, मग आफ्रिका. आणि त्याच्यानंतर मग आम्ही 97 साली माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. मग आम्ही 98 साली कॅनडामध्ये इमिग्रेशन घेतलं. मग तिथे 11 वर्ष होतो. त्याच्यानंतर आणि ह्या सगळ्याचं संपूर्ण क्रेडिट, म्हणजे मी जिथे जिथे आजपर्यंत जगभरात पाय ठेवलेत त्या सगळ्याचं संपूर्ण क्रेडिट माझ्या नवऱ्याचं आहे. कारण मी तशी चांगल्यापैकी घरकोंबडी आहे. घरी बसायला खूपच आवडतं मला. त्यामुळे पण सुदैवाने खूप फिरायला पण मिळालं, बघायला मिळालं, वेगवेगळे अनुभव मिळाले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही, त्याचं कॉर्पोरेट ऑफिस इकडे होतं, तर मग त्याच्यानंतर आम्ही सियाटलला आलो. आता सियाटलला येऊन सुद्धा मला 15 वर्ष झाली. वैविध्यपूर्ण आणि खूपच इंटरेस्टिंग हा प्रवास आहे. बापरे, म्हणजे मी म्हणणार होते की अमेरिकेत कशी ऍडजस्ट झाली, तर आता तू मला सांग की या प्रत्येक देशात किंवा खंडात कशी ऍडजस्ट झालीस. आणि एस्पेशली तू म्हणलीस की मूल झाल्यावर, पहिला मुलगा झाल्यानंतर तुम्ही आफ्रिकेत गेलात, तर छोट्या मुलांबरोबर नवीन देशात नवीन संस्कृती किंवा नवीन प्रॅक्टिकॅलिटीज कसं साधलीस तू? सुदैवाने झालं असं की नैरोबी फार सुंदर शहर आहे. तिथे युनायटेड नेशन्सची हेडक्वार्टर्स होती आणि ते हिल स्टेशन आहे. तर त्यामुळे अतिशय सुंदर, म्हणजे ते निसर्ग संपन्न आणि त्याच्यात वाईल्ड लाईफ आणि हे सगळं असल्यामुळे तिथले गेम पार्क्स, तर त्यामुळे फिरायला आम्हाला दोघांनाही खूप आवडतं. त्याच्यामुळे तसं खूप ऍडजस्ट व्हायला वेळ नाही लागला. सो व्हॉट आय हिअर यू सेइंग इज की थोडंसं धारिष्ट करून किंवा थोडंसं धैर्य दाखवून, धैर्य शौर्य दोन्ही, थोडंसं जर देशाटन केलं म्हणजे तर साध्य आहे करणं. असं कॅनडा आणि अमेरिकेत आल्यानंतर तुझं लेखन आणि तो सगळा प्रवास कसा होता? ऍक्च्युली तुला खरं गंमत सांगू का, माझं लिखाण खूप उशिरा चालू झालं. माझी सुरुवात ऍक्च्युली गाण्याने झाली आहे. म्हणजे 3री-4थीत असल्यापासून मी गाते. म्हणजे मला जुने ओळखणारे जे लोक आहेत ते अजून, मी आता जेव्हा केव्हा भेटतात तेव्हा गाणं कसं चाललंय असं पहिलं विचारतात. त्यातल्या बऱ्याच जणांना मी लिहिते हेच माहिती नाही, कारण ते खूप लेटर स्टेजमध्ये आलं माझ्या. म्हणजे वाचन होतं, भाषेवर प्रेम होतं, ते होतं अर्थात, पण
मुलं थोडी मोठी झाल्यानंतरच सुरू झालं. म्हणजे साधारण माझा धाकटा मुलगा एक 6 वर्षाचा 7 वर्षाचा झाल्यावर मग सुरू झालं माझं लिखाण. असं की आपल्याला लिहायला आवडतंय आणि आपण लिहायला पाहिजे, हे जे फ्लो जो येतो तो तेव्हा सुरू झाला माझा. ओके. कुठल्या अशी कुठली घटना होती किंवा कसं तुला रिअलाइज एकदम का अशी खूप प्रेरणा आली स्ट्रॉंगली, का ते सावकाश झालं, कसं सुरुवात कशी झाली? एका वर्षी मी ठरवलं की यावर्षी आपण साहित्य संमेलनात वाचायचं. आणि पहिला लेख मी जो लिहिला तो माझ्या 2 आज्या असा लिहिला. की 2 आज्या म्हणजे माझी आजी आणि माझ्या आजे सासूबाई असा तो लेख लिहिला. तर तो लेख आणि त्याच्या सोबतीने एक कविता असं दोन्ही मी तेव्हा साहित्य संमेलनात वाचलं. सो ती पहिली सुरुवात माझी लिखाण करून ते सादर करायची अशी. सगळ्यांना माहिती आहेच आहे की अश्विनीताई आणि अमित दादा दोघे, आज ती आहे आपली पाहुणी म्हणून स्पेसिफिकली तिच्याबद्दल सांगते. अतिशय सुंदर सूत्रसंचालन करते ती. तर त्याची सुरुवात कशी झाली आणि साधारण थोडं कुठले कार्यक्रम किंवा अशी थोडी जर माहिती दिलीस केलेत तू? सूत्रसंचालन आता पहिल्यांदा कधी केलं मला खरंच आठवत नाहीये, पण टोरंटोतच झालं. आणि मला असं वाटतंय की हिंदी गीत रामायणाचा कार्यक्रम होता तेव्हा मी पहिल्यांदा सूत्रसंचालन केलं असं मला वाटतंय. तर त्यामुळे तेव्हापासून सुरुवात झाली. त्याच्यानंतर मी तेव्हा ऍक्च्युली हिंदी कार्यक्रमांचं पण केलं सूत्रसंचालन. आणि त्याच्यानंतर मग मराठी सूत्रसंचालनाकडे वळले मी. त्याच्यानंतर लगेच मी इकडेच आले. त्याच्यामुळे मग इथे सुरू झालं मग निवेदन करणं. म्हणजे गेली 15-18 वर्ष करतेस तू निवेदन? आता तू अमेरिकेत 15 वर्ष म्हणलीस. 2006 साली कदाचित पहिलं केलं असेल असं वाटतं मला. 2006-2007 मध्ये 17-18 झाली. फारच मस्त, खूपच छान. कुठला एक विशिष्ट तुला कुठली आठवण आहे का की खूप मजा आली निवेदन करताना? ऍक्च्युली मजा ते प्रत्येक निवेदनातच येते, कारण त्या अनुषंगाने विचार करतो, त्याच्यावर वाचतो, खूप वाचन होतं. तसं आठवणमध्ये सावरकरांचा कार्यक्रम झाला तेव्हा त्या निमित्ताने खूपच वाचन झालं. गीत रामायण ज्याच्यामुळे म्हणजे रामायणाचा अभ्यास झाला मुख्य म्हणजे. तर ते इतक्या त्या अशा वेगवेगळ्या पायऱ्या अशा हळूहळू येतात आणि त्या ह्यानी आपण ते वेगळं करायला लागतो. ते सगळंच तो प्रवासच खूप आवडतो मला निवेदनाचा, कारण त्याच्यामुळे सगळ्यात मुख्य म्हणजे खूप वेगवेगळं वाचन होतं. ते मी थोडंसं इलॅबोरेट करते. सावरकरांचा कार्यक्रम ती जो म्हणली, गौरीताई आगाशे आहेत, ललिता गौरी आगाशे, भरतनाट्यमचे क्लासेस घेतात त्या. त्यांनी सावरकरांवर एक म्युझिकल नाटक, असं संगीत नाटक बनवलेलं आहे. त्याच्यात दोघंही करतात सूत्रसंचालन. आणि गीत रामायणाचा त्याचं पण त्या करतात दोघे. तर हे 2 कार्यक्रम अत्युत्कृष्ट असतात. तुम्हाला संधी मिळाल्यावर अजिबात चुकवू नका, नक्की बघा. आम्ही परत जाऊन बघतो ते. आणि अश्विनीताईचं सूत्रसंचालन हे मोठं अट्रॅक्शन असतं माझ्यासाठी तरी त्यातलं. कविता मी मोजक्याच ऐकल्यात तुझ्या, पण अगदी वा 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 असं हृदयाला हात घालणाऱ्या म्हण किंवा मन को छू लेने वाली अशा मला त्या भावल्या खूप. तर त्या कशाला यायला लागलीस आणि साधारण कुठले विषय आवडतात तुला? मुख्य म्हणजे मला भावनांवरच प्रेम आहे असं मी म्हणू शकते. की म्हणजे कसं की जे असं भिडतं ते इतकं भिडतं की ते असं मला उतरवल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणजे आता छंदोबद्ध नाही आहेत माझ्या कविता, मुक्त छंद आहेत सगळ्या कविता मी ज्या लिहिते त्या. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे ते हवाईच्या ट्रिपवरनं परत येताना मी अख्ख्या विमान प्रवासात हवाईच्या कविता असं लिहिलं. ते लिहिलं म्हणजे कसं की ते कल्पना काहीतरी म्हणजे 4 शब्द इकडे 4 शब्द असं ते येत असतं. आणि ते नंतर मग मी ते सगळं फेअर केलं. तर तो ते हवाईच्या कवितांचा एक हे झाला, समूह संग्रह झाला. किंवा माझं मुंबईवर खूप प्रेम आहे. तर ते त्या शहराबद्दल एक हे शहर आहे असं ते जे झालं की मग तेव्हा मला मी हिंदीत कविता केल्या. त्या सुद्धा अशा 6-7 एकदम सलग त्या शहराच्या थीमवर अशा कविता केल्या. प्रोसेस अशी नाही, पण ते असं आतमध्ये कुठेतरी
येत असतं. जसं लेखांचं पण तसंच होतं की ते काहीतरी विषय भयंकर असे आतमध्ये असे पिंगा घालत असतात आणि मग ते येतं पटकन एकदम बाहेर, आणि मग ते बाहेर आलं की झालं डन, म्हणजे मग मी परत नाही बघत त्याच्याकडे. असं अशी थोडीशी होते ती प्रोसेस. बाय द वे, पुण्या मुंबईवर चर्चा होणं फार गरजेचं आहे आपल्या दोघींमध्ये, कारण मी पुण्याची आहे, पण ते नंतरसाठी ठेवूया. मी एक तुझी घर, म्हणजे तू परत आलीस आणि घर स्वागत, ती ऐकली होती, मला भयंकर आवडली होती. आपल्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात जे 9 to 5 जॉब करतात त्यांच्या पण आयुष्यात, आणि एस्पेशली पुढच्या पिढीत इव्हेंच्युअली काय वाटतं तुला? भाषा तुलाही माहितीच आहे, ते आता कोणाला खरं सांगायचं हे नाहीच आहे, पण गरज नाही आहे, पण भाषा हे इतकं प्रभावी माध्यम आहे ना, पण ती खूप निगुतीने वापरायला पाहिजे. भाषा म्हणजे माझी आजी म्हणायची जसं की सगळं निगुतीने करावं, तर ते भाषा सुद्धा अशी ती जपायला लागते. म्हणजे आता कसं की बदलते भाषा, त्यात काही वाद नाही की बाबा 12व्या शतकातली मराठी भाषा संत ज्ञानेश्वरांची, मग ती बदलली, संत तुकाराम समर्थ रामदास यांची भाषा वेगळी आहे. त्याच्यानंतर पुढे लेखिका आपल्या म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणा किंवा आपल्या इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत यांची भाषा वेगळी आहे. गौरी देशपांडे कंटेम्पररी म्हटली तरी भाषेत ना गोडवा येतो, त्या शब्दांचा एक तो आब राखायला पाहिजे म्हणा, किंवा ते जसं मी म्हटलं असं ती निगुतीने जपायला पाहिजे, कारण खूप प्रभावी माध्यम आहे. आणि असं घिसाडगाई किंवा असे जस्ट आपले शब्द म्हणजे येत आहेत असं शक्यतोवर व्हायला नको. तर त्यामुळे वाचन आपलं खूप समृद्ध असणं पण गरजेचं आहे, आणि डोळसपणे वाचन पण, की रसास्वाद घेऊन वाचन पण महत्वाचं आहे. तिने महत्वाचा मुद्दा सांगितला की वाचन करणं गरजेचं आहे, कारण अर्थातच आपण जेव्हा घेऊ, जर साठा आपला वाढेल तेव्हाच त्याच्यातनं तलाव भरल्यावरच बादली भर पाणी काढू शकू किंवा वाटीभर. त्यामुळे वाचन करत राहणं हे तिने सांगितलं की खूप महत्वाचं आहे, आणि भाषा जपून वापरणं, काळजीपूर्वक वापरणं हेही महत्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवूया. मातृभाषेचं लहान मुलांच्या संगोपनातलं काय स्थान आहे? अत्यंत महत्वाची आहे, कारण जे आपण आपल्या मातृभाषेत पटकन बोलू शकतो ना, म्हणजे आता माझ्या नातीचंच उदाहरण द्यायचं झालं तर मी तिचे जे लाड करते माझ्या भाषेत ते मला दुसऱ्या भाषेत जमत नाहीत करायला. तर त्यामुळे म्हणजे भावना अगदी किती का माझी सेम असे ना, पण मला जेव्हा मराठीत तिला ती जी काय बडबड गीतं किंवा माझा सोन्या, माझा राजा, माझा गुंड्या असं जे एक म्हणायचं असतं ते मला मराठीतनच म्हणता येतं. मातृभाषेतनं जे येतं आपलं एक्सप्रेशन ते आपल्या मनातनं येतं, इमोशन्समधनं येतं, आणि त्यामुळे जास्त शुद्ध असतं मला वाटतं, आणि जास्त नैसर्गिकरित्या येतं आपल्याला ते. जसं उदाहरण तिने दिलं ते मला थोडं अजून इलॅबोरेट करायला आवडेल, की जसं ती म्हणली की माझा सोन्या, माझा गुंड्या, माझा लाडू असं म्हणतो. तर मी विचार करायला लागले तू म्हटल्यावर की दुसऱ्या भाषेत आता इंग्रजीत करतातच कौतुक, तर ते म्हणतात माय स्वीट हार्ट, माय हनी पाय, माय. तर आपण जर मराठीत असं म्हणलो की अगं माझ्या गोड हृदयाची मुलगी, किंवा अगं माझा काय हनी पाय, अगं माझी मधाची बाटली, किंवा तर किती विनोदी वाटतं, तुला हसायला आलं. आणि तसंच जर इंग्लिशमध्ये आपण म्हणलो की ओ माय गोल्ड, माय बॉल ऑफ वूल, किंवा काय म्हणजे नाही का, तर कसं वाटतंय ते. सो हे या उदाहरणावरनंच आपल्याला स्पष्ट होतं की मातृभाषेतनं बोलणं का महत्वाचं नाही. आणि म्हणूनच म्हणजे आता मी तिला माय डार्लिंग, माय स्वीट हार्ट पण म्हणते, पण म्हणूनच ते प्रत्येक भाषेचा आपापला एक तो सौंदर्य आहे, प्रत्येक भाषेचा आपापली एक समृद्धी आहे. ती ज्या त्या भाषेत ते म्हणजे छानच वाटतं अर्थातच, कारण त्याच्या मागे भावना असतात, राईट. नवीन पिढीला किंवा येणाऱ्या फ्युचर जनरेशन ज्याला म्हणतात त्यांना तुला काय सांगायला आवडेल? महिला वर्गानं फार स्ट्रेस घेतो, कारण शेवटी थोडं काय माहितीये का, ते मला असं वाटतं की फक्त महिला वर्ग असं नाही, आता मी पुन्हा सगळ्यांसाठी सांगेन कदाचित,
इथे जशी ती स्टॉप साईन असते ना प्रत्येक इंटरसेक्शनवर, तर ते आपल्याला सांगतात शिकवताना ना, गाडी डोंट रोल, कम टू अ कम्प्लीट स्टॉप, स्पीड मस्ट बी थांबा, म्हणजे 1 मिनिट थांबा. तर त्याचं स्टॉप साईन आहे ना, ती थोडी आपल्या मनात आपण थोडी डेली बेसिसवर प्रयत्न केला ना तर मदत होऊ शकेल. 2-4 ओळी गुणगुणून दाखव ना. खूप सुंदर माझं एक आवडतं गाणं आहे, लताबाईंचंच आहे. मीना खडीकरांनी संगीतबद्ध केलेलं, खूप मला खूप वर्षांपूर्वीच आहे ते. ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता, ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता, वेढूनी मज राहसी का दूर दूर आता, ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. वा, खूपच मस्त. खरं सांगू का, म्हणजे मी खूप म्हणजे ही आवड माझी सगळं आज तू बोललीस माझ्याशी गप्पा मारायला खूप खूप बरं वाटलं. आणि मुख्य म्हणजे नवऱ्याचे मला पुन्हा आभार, म्हणजे तो काय माझा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहे. सो इट्स तोही एक संपूर्णपणे पाठिंबा असणं की बाबा येतंय आपल्या बायकोला किंवा तिला करायचं, तर ते उदार्थाने जरी असं बाबा शिक्षण आहे किंवा हे आहे ते आहे किंवा नोकरी आहे असं काही माझं नसलं तरी ही हॅज ऑलवेज रिस्पेक्टेड व्हॉट आय हॅव, म्हणजे ही हॅज ऑलवेज अप्रिशिएटेड माय स्ट्रेंथ्स. पुन्हा एकदा तुझे आणि सवंगडी अख्ख्या टीमचे खूप खूप आभार. आणि छान छान तुमचे इनिशिएटिव्ह चालू आहेत, ते असेच चालू राहू देत, अजून वाढू देत, अशा माझ्या शुभेच्छा. आणि नवरात्रीच्या पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा.